बघा करा की. मित्रांनो ट्रेकिंग चालू केले. छान वातावरण आहे, सगळं निसर्ग आच्छादित वातावरण. सुरुवात केली आहे, बघूया. शिवराय मित्रांनो, मुळागडला आलोय. खूप एक्सायटेड आहे. कोल्हापुरातील एक अपरिचित असा किल्ला आपण बघायचा आहे आता. बघूया मग पुढं काय काय होतंय. मित्रांनो चालायला सुरुवात केली पण वाट चुकलो होतो. आता वाट सापडलेली आहे. पुन्हा एकदा ट्रेकिंग सुरू केलं आहे. गारवा असल्यामुळं त्रास काय होत नाही, पण आता खडी चढायला लागलेली आहे. पंडितदा कसं वाटतंय? एकदम मस्त. मित्रांनो थोडासा ओपन स्पेस आला या ठिकाणी, पण मजा येते. येणार होते भरपूर जण, पण ऐनवेळी कल्टी मारल्यामुळं सध्या तरी आम्ही दोघंच आहे. बघूया अजून पुढे पुढे काय काय आपल्याला अनुभव येतोय. अगदी घनदाट जंगल आहे, काळजीपूर्वक यायला लागतंय. समोरची वाट पण दिसत नाही. हे बघा, हे जंगल बघा. बघा करा की. शिवराय मित्रांनो, मुळागडला आलोय. खूप एक्सायटेड आहे. कोल्हापुरातील एक अपरिचित असा किल्ला आपण बघायचा आहे आता. बघूया मग पुढं काय काय होतंय. मित्रांनो ट्रेकिंग चालू केले. छान वातावरण आहे, सगळं निसर्ग आच्छादित वातावरण. सुरुवात केली आहे, बघूया. मित्रांनो चालायला सुरुवात केली पण वाट चुकलो होतो. आता वाट सापडलेली आहे. पुन्हा एकदा ट्रेकिंग सुरू केलं आहे. गारवा असल्यामुळं त्रास काय होत नाही, पण आता खडी चढायला लागलेली आहे. पंडितदा कसं वाटतंय? एकदम मस्त. अगदी घनदाट जंगल आहे, काळजीपूर्वक यायला लागतंय. समोरची वाट पण दिसत नाही. हे बघा, हे जंगल बघा. मित्रांनो थोडासा ओपन स्पेस आला या ठिकाणी, पण मजा येते.
येणार होते भरपूर जण, पण ऐनवेळी कल्टी मारल्यामुळं सध्या तरी आम्ही दोघंच आहे. बघूया अजून पुढे पुढे काय काय आपल्याला अनुभव येतोय. तुम्ही आलात तर असे बाण केलेले आहेत दुर्गसेवकांनी, तसे या प्रकारच्या अशा फिती बांधलेल्या आहेत. पुन्हा एकदा जंगल भाग आणि खडी चढायला लागलेली आहे. अशा फिती बांधलेल्या आहेत. एक्सपिरियन्स आहे. रम्य वातावरण, एकदम गार वारा आहे, थंड वातावरण आहे, थकवा जाणवत नाही. सगळ्यांनी एकदा तरी करावा असा मुडागडचा जंगल ट्रेक आहे. थोडंसं ट्रेक केल्यानंतर मित्रांनो असं आपण उंचावर येतोय. हा बघा खाली आपलं गाव, इथं आम्ही गाडी लावली. समोर दिसतोय तो पडसाळी डॅम आहे, त्या साईडला पडसाळी गाव आहे. इथून आम्ही वर आलो आहे. जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा ट्रेक झाला आहे. थोडंफार दमछाक सुरू झालेली आहे. हा सुंदर असा जंगल ट्रेक सुरू झालेला आहे. हे बघा उन्हाचा लवलेश नाही, अशी नीरव शांतता आणि अगदी दिवसाही अंधार दाटावा अशी अवस्था आहे या जंगलाची. जंगलातून वाट काढत आम्ही चाललो आहे. बघा मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी करावा असा ट्रेक आहे. एक नंबर छान वातावरण आहे. थोडंसं वर आल्यानंतर असं एक मैदान लागलं. क्रिकेटने खेळायचं. अगदी छान मैदान आहे. हे आमचे मित्र पंडितजी साळोके, आज त्यांचे मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. निव्वळ त्यांच्यामुळे हा ट्रेक पूर्ण होतोय. जवळजवळ पाऊण तास ते 1 तास होत आला, अजूनही जंगल संपलेलं नाही. जंगल ट्रेक आहे, एकदम छान वातावरण आहे, अप्रतिम. नग जंगल आहे मित्रांनो. शेवटचा टप्पा राहिला आहे, वर आलो आहे. अगदी नीरव शांतता आहे. दिवसाही अंधार दिसावा अशी परिस्थिती आहे या ठिकाणी. आम्ही चाललो आहे. बघा मित्रांनो, हे जंगल आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. मुडागडचा ट्रेक एकदा तरी करावा असं आहे. बघा जंगल. कामगार ओढून नेला या. थोडंसं पुढं आल्यानंतर अजून एक मैदान आहे, मोकळं मैदान लागलेलं आहे, बघू शकता. तो कुठेतरी हे धावलाय, बोर्ड धावलाय. आणि आपण बहुतेक पोचलो आहे मुडागडावर. पहिला बोर्ड लागला आहे या ठिकाणी, शिवमंदिर. जाऊया आपण तिकडे. या ठिकाणी एक तळं आहे प्राचीन असं त्यावेळेचं, हे बघू शकता. पाण्याची टाकी, पाण्याचं टाकं. मित्रांनो, फायनली किल्ल्यावर आलो आहे. आले आले आपला भगवा मानानं डोलतोय. हा किल्ल्याचा परिसर आहे. अगदी अपरिचित आणि निर्भीड अरण्यात वसलेला असा हा सह्याद्रीचा राखणदार आहे. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स. आत्ता रायगड परिवाराने या किल्ल्याचे बऱ्यापैकी डागडुजी व संवर्धन केलेलं आहे. मित्रांनो, हे असं जुनं बांधकाम आहे. काही दुर्गप्रेमींनी संवर्धनाचं काम सुरू केलेलं आहे. जुनं बांधकाम आहे. हा आपला भगवा. मुडागडच्या टॉप व्ह्यूला आलो आहे.
आणि हा आपल्याला संपूर्ण कोकण दिसतो. या ठिकाणी आपल्याला काजिरडा घाट जो प्राचीन घाटमार्ग आहे तो ठिकाण दिसेल. इथून स्पष्ट दिसणार नाही पण छान व्ह्यू आहे. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला मित्रांनो हा एक बुरुज लागतोय. तुम्ही बघू शकताय खूप छान आणि संवर्धनामुळे प्रकाश झोतात आल्यामुळे हा एक छान असा बुरुज आहे. अप्रतिम मस्त बुरुज आहे. आत्ताच गड उतरायला सुरुवात केलेली आहे. जुनी अशी पायवाट आहे. अजून तशीही पायवाट मळलेली नाही, त्यामुळं नवीन लोकांनी शक्यतो वाटाड्या घेऊनच इकडे यावं. वाटाडे इथं पडसाळी गावामध्ये मिळतात. हे बघा अवस्था किल्ल्याची. थोडा वेळ चालत आल्यानंतर इथे एक प्राचीन शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. खूप जुनं मंदिर आहे. थोडीशी का बरीच म्हणता येईल पडझड झालेलं आहे. या ठिकाणी संवर्धनाचं काम सुरू आहे. खूप शानदार अशा मस्तपैकी मूर्ती आहे.